पर्यंत पोहोचलेत, द्वारकाधीश देखील पोहोचले. थँक्यू. दोन्ही संघांचा मनपूर्वक आभार. शेवटचा चेंडू होण्यापर्यंत आपल्याला इथेच थांबायचं, याची देखील नोंद घ्या. साजन सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवरती. ICL शाखा क्रमांक आपण पाहतोय यावेळी 69 चे गोलंदाज. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळणार आहेत द्वारकाधीश 11 संघाचे दोन्ही बॅटर्स ललित आणि नीरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचले. सेंट जोसेफ संघाचे जर प्रतिनिधी असतील, सेंट जोसेफ संघाचे सेंट जोसेफ 11 कोणी असतील तर त्वरित या. महेश शिंदे सरांशी आपल्याला संपर्क साधायचा आहे. महेश शिंदे उर्फ माया शिंदे यांच्याशी संपर्क साधा या. इन्स्पेक्टर महेश जाधव हे नाव लहानपणापासून आम्ही ऐकत ऐकत मोठे झालो. तेच महेश नाव नेहमी आपल्याला ज्ञात होतं. अगदी मग झपाटलेला, थरथराट, पछाडलेला अशा अनेक सिनेमांच्या माध्यमातून एक कॅरेक्टर. यावेळी आमच्याकडे महेश शिंदे आणि विशाल जाधव आहे. त्यांची जोडगोळी एकत्र ते काम करताना आपल्याला पाहायला मिळते. चला सामन्याला सुरुवात करायची विनंती असणार आहे. ठीक 20 मिनिटांचा अवधी असेल आपल्याकडे पहिली इनिंग कंप्लीट करण्यासाठी. टीम ICL पहिला चेंडू पडेल त्या क्षणी इथे काउंटडाऊनला सुरुवात होईल, याची नोंद घ्या. त्याचबरोबर बॅटिंग टीम द्वारकाधीश 11 जर विकेट गेला मैदानाच्या आतमध्ये दुसरा फलंदाज तुमचा तयारीत ठेवायचा आणि 1 मिनिटाच्या आतमध्ये तो पुढचा चेंडू खेळण्यासाठी फेस करण्यासाठी तयारीत राहायला पाहिजे, याची नोंद घ्या. कुठल्या प्रकारे वेळ दवडला जाणार नाहीये याची नोंद प्रत्येकाने घ्यायची. साजन सज्ज होत आहेत. स्ट्रायकिंग एला ललित. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूने स्टेप आउट झालेत. मिड विकेट झोन मध्ये चेंडूला खेळून काढले जरूर जात आहे. क्षेत्ररक्षक आहेत. मिळेल ती केवळ सिंगल. पॉवर प्लेचा षटक आहे मित्रांनो. पॉवर प्ले मध्ये आपण काय पाहतो यानंतरला सेंट जोसेफ 69 शाखा तसेच शीतलादेवी बॉईज 67 कर्णधार यायचा दोन्ही संघाचे टी शर्ट घेण्यासाठी. महेश सर दोन्ही संघाचे कर्णधार आणि टी शर्ट घेण्यासाठी यायचं आहे. महेश सर, मया शीतलादेवीचा कर्णधार आहे ना? कर्णधार आहे ना तो? ठीक आहे. फटका तर खूप चांगला होता घ्यायला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. मित्रांनो अद्भुत, विहंगम, अविश्वसनीय आणि अद्वितीय असा हा खेळ, ज्या खेळाने तुम्हाला सर्वांना बांधून ठेवण्याचं काम केलं. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जागृत टीव्हीच्या माध्यमातून अनेक इंटरव्ह्यूज होतात प्रत्येक खेळाडूला. या इथे आपल्यासोबत राजेश नारकर सर, रेश्माताई तसेच छाया खानदेशी यांना विनंती करतो. योगेश गोरे यांना टी शर्टचं अनावरण करतात. सोबत ऋतिक आहे. यांना सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी टी शर्टचं अनावरण करतायत. शाखा क्रमांक 67 शीतलादेवी बॉईज आणि सेंट जोसेफ या दोन्ही संघाचे कर्णधार यांना टी शर्ट आपण विधानसभा संघटक संजय कदम साहेब यांच्या वतीने देत आहोत. दर्जेदार आयोजनाचा एक निश्चितच आपण पाहतोय मापदंड प्रस्थापित केला गेला या स्पर्धेच्या माध्यमातून. गेली 5 ते 6 वर्ष आपण पाहतोय अंधेरीमधील क्रिकेटला सुरुवात करणारा प्रत्येक खेळाडू जेव्हा क्रिकेटचे धडे घेत असतो त्याच्या मनामध्ये एक इच्छा असते, मी मोठा होईन, मी चांगलं क्रिकेट खेळेन आणि कधी ना कधी तो कार्यसम्राट चषकामध्ये देखील खेळेल आणि या चषकाला गवसणी घालण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. कारण की ही आठवण, ही क्षणचित्र आणि निश्चितच अविस्मरणीय असा अनुभव हा प्रत्येकाला घ्यावा असा वाटतो आणि हवा असा वाटत असतो. तोच कार्यसम्राट चषकाचा हा थरार मैदानाच्या आतमध्ये फुल टॉस आणि या फुल टॉसला फिरकावून दिलं जात आहे बाउंड्रीच्या बाहेर. इन टू द स्टँड्स, इट्स अ मॅक्सिमम. मुझको भी प्यार है, हमें भी प्यार है, इस टूर्नामेंट से प्यार है. या आयोजकांवरती प्रेम आहे, या स्पर्धेवरती प्रेम आहे, या खेळावरती प्रेम आहे, या खेळाडूंवरती प्रेम आहे आणि हीच प्रेमाची भाषा गेली 2 वर्ष या संपूर्ण परिसरामध्ये या मैदानाच्या चारी बाजूला आपल्याला पाहायला मिळते. परंतु मैदानाच्या चारी बाजूला
जेव्हा तुम्ही मैदानामध्ये उतरतात ॲज अ प्लेअर म्हणून तुमची ही प्रेम भावना थोडीशी बाजूला ठेवायची, तुमच्यातलं असलेलं ममत्व, तुमच्याकडे असलेलं बंधुत्व थोडंसं बाजूला ठेवायचं आणि प्रतिस्पर्धी म्हणून समोरच्या संघावरती तुटून पडायचंय. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज, बॅटर सज्ज होतो. यावेळी चांगला चेंडू कमबॅक करताना गोलंदाज त्या ठिकाणी साजन पाहायला मिळत आहेत. नीरजने चांगला फटका लगावला होता, परंतु जे फ्ली लायसन्स मिळालं होतं, ज्युसी फुल टॉस मिळाला होता, त्यावरती तो फटका आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर कमबॅक करताना डॉट बॉल आणि डॉट बॉल षटकाची होईल सांगता. षटक क्रमांक पहिले ते होते समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय विदाऊट लॉस 9 धावा टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते द्वारकाधीश 11. सर्व संघांसाठी एक सूचना असेल, लक्षात घ्या, प्रत्येक संघाला जर आपल्या प्रतिस्पर्धी संघाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा अडथळा असेल, ऑब्जेक्शन असेल, कुठल्या प्रकारची हरकत असेल, तर आपण ती हरकत सामना सुरू होण्यापूर्वी, टॉस झाल्यानंतर अथवा टॉस होण्यापूर्वी जो वेळ असतो त्यामध्ये यायचं आहे आणि त्यामध्ये ती हरकत नोंदवायची. आपल्या प्रश्नांची उत्तर आणि आपल्या समस्यांचं निवारण त्या क्षणी त्या ठिकाणी केलं जाईल. परंतु सामना सुरू झाल्यानंतर अथवा आपला सामना समाप्त झाल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या ऑब्जेक्शन अथवा कुठल्याही प्रकारची तुमची हरकत ही या ठिकाणी नोंदवली जाणार नाहीये, ग्राह्य धरली जाणार नाहीये. याची नोंद प्रत्येक संघाने घ्यायची. सैजू येत आहेत नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवरती यावी. षटक क्रमांक पहिलं जे पॉवर प्लेचं षटक होतं ते पूर्ण होतंय. 9 धावा धावफलकावरती लगावले जात आहेत. एक षटकार जरूर पाहायला मिळाले आहेत. क्षती कोणत्याही प्रकारची पोहोचली नाहीये. पार्टनरशिप चांगल्या प्रकारे बिल्ड झाली आहे. राईट हँड लेफ्ट हँडचं कॉम्बिनेशन आहे. नीरजला सूर गवसलाय. तर ललित पाहूया या षटकात कशा प्रकारची कामगिरी करतोय. सैजू येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. सुरुवात इथे मात्र खराब होताना पाहायला जरूर मिळते. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू लेफ्ट केला त्यावेळी ललित यांनी. परंतु मित्रांनो, प्रत्येक खेळाडूला आमची एक विनंती, स्वतःला हायड्रेटेड ठेवा, डिहायड्रेट होऊ नका. पाण्याची कमतरता तुमच्या शरीरामध्ये भासणार नाही याची काळजी घ्या. पाणी प्या. पाण्याची व्यवस्था आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. त्याचबरोबर तुमच्या शरीरातील तापमान, टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या थंड पेयांची देखील इथे व्यवस्था करण्यात आली आहे. याच्यामध्ये छास आपण पाहतो, ताकची व्यवस्था केली आहे. यावेळी चांगला फटका येतोय. स्लॉट मध्ये होता चेंडू, प्लॉटच्या बाहेर भरकावून दिलाय. फलंदाज ललितने, येतोय मॅक्सिमम. कार्यसम्राट षटकार. अप्रतिम सुरुवात चांगली केली ललितने षटकात. पुढच्या चेंडूवरती आपण पाहतोय काही चेंडूचा टप्पा उलट लावतोय. उलट लेंथचा असणारा चेंडू, ती वीट दिली जात नाहीये आणि त्यानंतर आपण पाहतोय एकेरी धाव ऑन ट्रॅकच्या माध्यमातून एकेरी धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने धाव फलक झाला तो 17 धाव संख्या होती. मागील सामना मित्रांनो आपण पाहिला 30 धावा देखील सक्सेसफुली डिफेंड झाल्यात. तर निश्चितच या मैदानामध्ये जर तुम्ही चांगली कामगिरी केली तर नक्कीच कुठल्याही परिस्थितीमधून तुम्ही सामना जिंकवू शकता. नीरज येतात स्ट्रायकिंग एंडला. आणि मित्रांनो, ज्या प्रकारे मी वारंवार उल्लेख करतोय, अनेक पारितोषिकांचा वर्षाव या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल या संपूर्ण स्पर्धेच्या आयोजकांचं, ज्या प्रकारचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. केवळ ही स्पर्धा भव्य दिव्य स्वरूपात मित्रांनो करणं हा एकच हेतू नाहीये. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वच आपल्या परिसरातील खेळाडूंना एकत्रित आणणं, त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं. त्याचबरोबर आपण पाहतोय एक चांगली दर्जेदार स्पर्धा आणि प्रत्येक खेळाडूला स्वप्नवत असणारी स्पर्धा खेळण्याची संधी देणं, त्यांची स्वप्नांची पूर्ती करणं हा खऱ्या अर्थाने हेतू आहे. मित्रांनो, या कार्यासाठी, या उपक्रमासाठी आणि या संकल्पनेसाठी खऱ्या अर्थाने हॅट्स ऑफ केलं पाहिजे संपूर्ण आयोजन समितीला, सन्माननीय संजय मानाचे कदम साहेबांना. ज्या प्रकारे या खेळाचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. तब्बल 32 संघांचा सहभाग, ते देखील विनामूल्य प्रवेश. एकही रुपया कोणत्याही संघाकडून घेतला नाहीये. प्रत्येक संघाला आकर्षक किट देखील प्रदान करण्यात आली आहे. आणि त्यानंतर आपण हा खेळ पाहतोय, ज्या प्रकारचं मैदान उपलब्ध करून दिले दिवस रात्र स्वरूपात. मित्रांनो पहा, काल एक गोष्ट जी लक्षात आली, त्यानंतर मात्र ती लक्षात आलेली गोष्ट ती त्या गोष्टीवरती लगेचच निवारण करण्यासाठी आपण पाहतोय आज
एक्स्ट्रा लाईट्सची देखील व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे मैदानात. कुठल्याही प्रकारे कोणत्याही खेळाडूला कशाही प्रकारची या ठिकाणी कमतरता भासू नये याची पूर्णपणे काळजी घेतली जाते आयोजकांच्या माध्यमातून. मित्रांनो, आपल्याला देखील सहकार्य करावं लागेल. धावसंख्या फलकावरती 19. शेवटचा चेंडू षटकातील बळाला मिळतोय. गोलंदाज सैजूच्या माध्यमातून ऑफ ड्राईव्ह केले जाईल. एक धाव ती निश्चित आणि एका धाव ते समाधान मधील. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती बळाला मिळते ती 20. विदाउट एनी लॉट्स. टीम द्वारकाधीश 11 डीजे. ठिकाणी एक सूचना असेल आमचे सर्वच पदाधिकारी आणि शाखा प्रमुखांना. सर्व शाखा प्रमुख सगळ्यांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती येते ज्या ठिकाणी सन्मान्य संजय कदम साहेब आपली वाट पाहत आहेत. पुणे डाऊन साईडला भिरकावून दिला चेंडूला यावी गॅप मध्ये चेंडू दन दन करत सीमा पार.
बोलवलं जात आहे, आपण त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. मित्रांनो, 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते ती विदाऊट एनी लॉस 35 धावा. चांगली मध्ये पाहायला मिळाली आहे, परंतु धावसंख्येची गती जर पाहिजे झाली तर 35 धावा एक चांगली गती, डिसेंट गती आहे. परंतु या सेट पार्टनरशिपच्या माध्यमातून जे सेट झालेले दोन्ही बॅटर्स आहेत, विशेषतः नीरज 13 चेंडू फेस केले, 23 धावा त्याच्या बॅटमधून. दुसऱ्या बाजूला ललितला पाहतोय 5 चेंडूमध्ये 10 धावा आणि एक षटकाराच्या माध्यमातून खेळतोय. या दोन्ही बॅटर्सची आता मात्र मोठी जबाबदारी असणार आहे. जशा प्रकारे स्टार्ट केलंय त्याच प्रकारे इनिंगला समाप्त करायचा, फिनिशिंग टच द्यायचा आहे. 35 धावा फलकावरती या षटकात कमीत कमी 10 ते 15 धावा काढण्याचा प्रयत्न असेल. 45 ते 50 टोटल एक चांगली टोटल आपण म्हणू शकतो, ज्यामध्ये कुशन मिळतं बरंच आपल्या गोलंदाजांना. गोलंदाजी मार्कवरती रोहित येताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग मार्कवरती आपण पाहतो यावेळी नीरजला. शाखा क्रमांक आपण पाहतो एका बाजूला 67 अर्थात 67 द्वारकाधीश 11 जो फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. स्वय चेंडूचा इशारा येईल त्यांच्या विरोधात. ICL 11 क्षेत्ररक्षण करताना शाखा क्रमांक 69 67 विरुद्ध 69चा हा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्वय चेंडूने सुरुवात केली आहे षटकाची. गोलंदाज रोहित यांनी थोडी घाई करा. टीम ICL आपला वेळेचं बंधन आहे आपल्याकडे. 20 मिनिटांचा केवळ अवधी असणार आहे. यावेळी चेंडूला फ्लाईट दिला होता हलकासा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु त्या प्रयत्नात तितके यशस्वी ठरत नाहीये. तितक्यात चांगलं टायमिंग पाहायला मिळत नाहीये. कौतुक करावं लागेल या ठिकाणी रोहितचं, कौतुक करावं लागेल या आधी गोलंदाजी केलेला गोलंदाज अर्थातच अनिशचा देखील. ज्या प्रकारे गोलंदाजी त्याने केली, निश्चितच अधिक व्हेरिएशनचा उपयोग केला. हा फटके त्याच्या विरोधात देखील पडलेत. एक षटकार एक चौकार जरूर पाहायला मिळालाय, परंतु नक्कीच व्हेरिएशन करत असताना स्वतःला बॅक केलं. चला रोहित, घाई करा, विनंती आहे. प्रत्येक चेंडू नंतर जर इतका विलंब लागला तर नक्कीच मॅचला खूप विलंब लागेल. यावेळी लोअर फुलटॉस चेंडू, त्याला मात्र कन्वर्ट केला बिग हिट मध्ये. चेंडू जाईल मिड विकेट झोन पार, मिळतील धावा, षटकार. पन्नास धावा फलकावरती लगावल्या जातात. पुन्हा स्टेप आउट झालेत ललित आणि दबाव पाहायला मिळतोय. षटकारानंतर आपण पाहतोय दूर वटवण्याचा प्रयत्न, त्यांच्या आर्क मध्ये चेंडू न देण्याचा प्रयत्न, आणि या प्रयत्नात आपण पाहतोय अजून एक स्वर चेंडू. हॅलो ओमकार सर, 1 मिनिट फक्त. या इथे वर्सोवा विधानसभा शाखा क्रमांक 62 सुप्रिया चव्हाण महिला शाखा संघटिका उपस्थित झाल्या. त्यांच्यासुद्धा कार्यसम्राट चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत. निश्चितच आमच्या सर्वच मान्यवरांचा पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक हार्दिक सहर्ष असं स्वागत करतो. वर्सोवा विधानसभा असेल, अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्र असेल, प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील आमचे सर्व जो परिवार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा, या पक्षाच्या माध्यमातून आमच्या परिवाराच्या माध्यमातून सर्वच उपस्थित मान्यवरांचा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. पहा पुन्हा एकदा स्वर चेंडू आणि 5 धावा या चेंडूवरती प्राप्त झाल्या. धावसंख्या फरकती अब तक 56. या चेंडूवरती देखील पुल केलाय आणि चेंडू यावी जाईल सर क्षेत्ररक्षक. कॅच ड्रॉप गरिबी में आटा गेला असं म्हणावं लागेल. ज्या ठिकाणी धावसंख्येचा ओघ हा मात्र ज्या पद्धतीने ज्या वेगाने वाहत होता त्या वेगामध्ये एक कुठेतरी आशेचा किरण जरूर पल्लवित झाला होता, परंतु तो देखील बुजताना पाहायला मिळतोय.
कौतुक करावं लागेल ललितचं. 8 चेंडू फेस केले, 23 धावा त्याच्या बॅटमधून. दुसऱ्या बाजूला नीरजने 14 चेंडू फेस केले, 24 धावा त्याच्या बॅटमधून. तर आतापर्यंत रोहित यांनी या 4 चेंडूवरती 22 धावा खर्च केल्यात. या चेंडूवरती समोरच्या दिशेने हा बिग हिट, इट्स अ मॅक्सिमम, आणि चेंडू आला तो सरळ संजय साहेबांच्या दिशेने. या चेंडूवरती स्टेज स्टेजवरती षटकार, डायरेक्ट स्टेजवरती षटकार आला पाहिजे तर 1000 रुपयांचा पारितोषिक असणार आहे. परंतु षटकार येतोय. ओमकार सर डायरेक्ट स्टेजवर, डायरेक्ट स्टेजवर. थोडं वाचलंय, प्रयत्न केला होता परंतु प्रयत्न काहीसे तोकडे राहिलेत. परंतु निश्चितच या षटकारासहित धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 63. यावेळी मात्र नक्कीच आपण पाहतोय फलंदाज यष्टीच्या बाद होत आहेत स्वरूपात शेवटच्या चेंडूवरती. परंतु 63 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. आजच्या दिवसातील हा सर्वोच्च धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. पाहूया सेकंड इनिंग मध्ये टीम ICL 11 अर्थातच शाखा क्रमांक आपल्याला पाहायला मिळेल ती 69. ही धावसंख्या चेस करेल का, या लक्ष्याचा सक्सेसफुली पाठलाग करेल का. परंतु सध्याच्या घडीला फ्रंट फूट वरती पाहायला मिळेल तर टीम द्वारकाधीश 11 63 रन्स ऑन दी बोर्ड इन दी एंड ऑफ दी 4th ओव्हर. 4 षटकांच्या अंती आपण पाहतोय 63 धावा धावफलकावरती लगावल्या. 64 धावांचा हा पाठलाग जरूर करावा लागेल मित्रांनो. 63 धावा या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्येची पार्टनरशिप पाहायला मिळाली. सलामीसाठीची पार्टनरशिप विदाउट लॉस 63 ऑन स्कोर कार्ड. महिला शाखा संघटिका सुप्रिया चव्हाण यांचा सन्मान करायचा आहे शाल आणि सन्मान चिन्ह देऊन. त्यांच्यासोबत स्वातीताई तावडे आहेत, त्यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी. निश्चितच या आमच्या शिवसेनेच्या सर्वच रणरागिणी धन्यवाद. तुम्ही कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल विधानसभा संघटक संजय कदम साहेबांकडून आपले खूप खूप आभार. ओमकार सर कंटिन्यू. थँक्यू थँक्यू. टीम द्वारकाधीश 11 आणि त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. बाबा मोमेंटम आपल्या बाजूने त्याचा उपयोग करा. ज्या प्रकारे शेवटचं षटक राहिलं, महागडं षटक राहिलं, आपण पाहिलं तब्बल या षटकामध्ये कुठल्या गेल्या आहेत त्या 28 धावा. 28 धावा कुठल्या गेल्यात. एक गडी शेवटच्या चेंडूवरती जरूर गमावला परंतु 28 धावा या बऱ्याचशा महाग ठरताना आपल्याला पाहायला मिळू शकतात. कारण तिथे शेवटचं षटक जर पाहायचं झालं तर निश्चितच या मॅचचा रिझल्ट देखील लगावताना आपल्याला पाहायला मिळू शकेल. चला विनंती असेल टीम ICL 11 आपली सलामीची जोडी मैदानात पाठवून द्यायची. ICL 11 सलामीची जोडी मैदानात पाठवून द्या मित्रांनो. शिवसेना हा 4 अक्षरांचा मंत्र तो मामा सर्वांना स्वर्गीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी दिला आणि त्यानंतर प्रत्येक शिवसैनिक जोशपूर्ण चल्लूषपूर्ण आणि अत्यंत स्फूर्ती घेऊन संपूर्ण मुंबई महाराष्ट्रभरात कार्य करताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि बघता बघता ही संघटना अशा प्रकारे उभी राहिली, प्रत्येक समाज घटकापर्यंत पोहोचण्याचं जे कार्य या संघटनेने केलं आणि ही संघटना देखील बहरताना पाहायला मिळाली. शिवसेना होतो बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून. ओमकार सर एक गेटवरती गाईड बाईक पार्किंग आहे, सूचना द्या सर्वांना. चला विनंती आहे, सूचना असेल सर्वच खेळाडूंसाठी ज्यांनी आपल्या गाड्या गेटवरती मेन गेटवरती पार्क केल्या आहेत, ज्यांनी पार्क केला त्यांना त्या विनंती असेल की तिकडून त्या त्वरित बाजूला घ्यायच्या आहेत. त्वरित त्या तिकडून बाजूला घेऊन घ्यायच्या आहेत. आपल्या अनेक गाड्या आहेत त्या तिथून ये जा करतायत. गेटमध्ये कोणी घ्यायच्या समोर गाडी लावणार नाही याची नोंद घ्या. मैदानात येणारे टँकर वॉटर टँकर्स असतील अथवा इतर गोष्टींचं साहित्य घेऊन येणारे आपले अनेक हेवी व्हेकल्स असतील यांची ये जा होण्यास कोणत्या प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही यासाठी विनंती आपल्या सर्वांना. सगळ्यांनीच आपले मान्यवरांच्या गाड्या देखील त्या ठिकाणाहून येणार आहेत आणि टोईंग व्हॅन देखील येते याची देखील नोंद घ्या. टोईंग व्हॅन देखील त्या ठिकाणी येते त्यामुळे आपल्या गाड्यांची जबाबदारी ही तुमची आहे.
ज्यांनी ज्यांनी पार्क केला तिथून त्वरित बाजूला घ्यायचे. नेक्स्ट इनिंगला आपण मित्रांनो करतो सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती रुपेशला आपण पाहणार आहे यावी. तर बॅटिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील यावी अक्षय आणि सतीश ही जोडी टीम ICLच्या माध्यमातून. लक्ष मोठं मित्रांनो, परंतु हे लक्ष जरूर गाठलं जाऊ शकतं. मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद असेल तर स्वप्नांमध्ये इच्छाशक्ती असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नसताना मित्रांनो. त्यामुळे निश्चितच लक्ष जरी मोठं असेल तरी मात्र हे देखील पूर्ण केलं जाऊ शकतं. पहिला चेंडू घेऊन सज्ज होईल गोलंदाज. पहिला चेंडू आपण पाहतोय अवघड पद्धतीने टाकला गेलेला चेंडू पाहिलाय, न्यायालय पोझिशन मध्ये येत आहे. चेंडूला मात्र गॅप मध्ये धाडून देण्याचा प्रयत्न. ओव्हर दी पॉइंट्स हेड हा खेळला गेलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु या फटक्यात मिळतील ते धाव केवळ एक. पण फिरकीपटू पहिल्या षटकामध्ये फिरकीपटूचा उपयोग करणं ही रणनीती सध्याच्या घडीला आपण बऱ्याच वेळा पाहायला मिळाली आहे, विशेषतः या कार्यसम्राट चषकाच्या माध्यमातून. स्लॉक स्वीप केला जातो यावी. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत अफलातून. प्रयत्न खूप चांगल्या प्रकारचे पाहायला मिळालेत. हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न झालाय, परंतु या प्रयत्नात यश मिळालेलं नाहीये. एक धाव जरूर होते. 63 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा एक मोठा धावसंख्येचा रतीब आहे. पॉवर प्लेला तुम्हाला कॅपिटलाइज करावा लागेल. खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल तर 4च्या 4 सेक्टरमध्ये तुम्हाला निश्चित पॉवरफुल खेळ करावा लागेल. फिअरलेस अप्रोच दाखवावा लागेल. यावेळी मात्र लॉफ्ट केला चेंडूला कव्हरच्या डोक्यावरून. चेंडू जाईल त्या ठिकाणी सीमारेषेच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा प्रयत्न करतात, प्रयत्नांची पराकाष्ठा करतात आणि हा चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जाण्यापासून हरवतात. दरम्यान 2 धावा जरूर अर्जित केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावफलक जाताना आपल्याला पाहायला मिळेल तो 4 या धावसंख्येवरती. पहा ऑनलाईन जोडल्या गेलेल्या प्रेक्षकांचं देखील आमचं सहर्ष स्वागत असेल. त्यांच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकतो बिहाइंड द विकेट जो बॅनर आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या बॅनरवरती सगळ्यांच्या नजरा केलेल्या आहेत. लाख मोलाचं पारितोषिक असणारी ही स्पर्धा, ते लाख मोलाचं पारितोषिक कोणत्या संघाला मिळणार याचं उत्तर मात्र आजच्या रचनेमध्ये पाहायला मिळेल. 4 धावा धावफलकावरती. स्विचिंगचा प्रयत्न, यावेळी टायमिंग चांगलं आहे. चेंडू जाईल सरळ कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी. तर यानंतर जे षटकार येतील त्या षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अंती आपल्याला पाहायला मिळते विदाउट लॉस 15 धावा, 15 रन्स ऑन स्कोर कार्ड. तयारी करा मित्रांनो नेक्स्ट मॅचच्या साठी देखील. गाडी नंबर सांग 7049. गाडी नंबर 7049. दुसरं बोल. 171. ठीक आहे, 1 मिनिट पाठवतो मी, गाडी पाठवतो. थांब ड्रायव्हर. 1937599. या गाड्या गेटच्या समोर पार्किंग आहेत त्या काढा कृपयाकडून. तर पहिल्या षटकाचा पॉवर प्ले षटकाचा उपयोग इथे मात्र दोन्ही फलंदाजांनी खूप चांगल्या प्रकारे घेतला. 15 धावा धावफलकावरती लगावल्या जातात विदाउट लॉस. षटक क्रमांक दुसरं घेऊन अखिल सज्ज झालाय आणि इथे मात्र वॅलिड डिलिव्हरी. दॅट्स द वॅलिड डिलिव्हरी. पंचांनी कुठलाही इशारा दिलेला नाही. ऑफस्टिकच्या बाहेर शफल होऊन जर तुम्ही वाट पाहताय चेंडू जाईल लेग स्टिकच्या बाहेर या अंदाजामध्ये जर तो लेफ्ट करतो तो वेल लेफ्ट नसून तो बॅड लेफ्ट आहे मित्रांनो. डॉट बॉल षटकाची होते सुरुवात. आणि निश्चितच मित्रांनो लक्ष बरंच कठीण आहे, परंतु जीवनात हार कधीच मानू नका.
कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यात कोणालाच विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. त्यामुळे लक्ष किती दूर आहे याची पाहण्याची आवश्यकता नाही. छोटी छोटी लक्ष समोर ठेवला आणि ती पार करण्याचा प्रयत्न करा. या प्रयत्न इथे मात्र प्रयत्न फसतोय. चेंडू जाऊन बसतो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं पतन. पहिला विकेट गारद. थँक यू डीजे. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित येताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रयत्न चांगल्या प्रकारचे झाले. प्रत्येकाला आपापली जबाबदारी इथे स्वीकारावी लागेल. मित्रांनो तुम्ही आम्ही सर्वजण मार्केटच्या माध्यमातून SIP ही टर्म सर्वांना ज्ञात आहे. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. अशाच प्रकारे तुम्हाला सिस्टमॅटिकली या ठिकाणी धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट करायची आहे. प्रति षटकामागे तुम्हाला रिक्वायरमेंट काय आहे त्या हिशोबाने तुम्हाला धावा इथे गोळा करायचे. पहिला चेंडूवरती धमाका करण्याचा प्रयत्न, परंतु सरा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. स्ट्रेट इन टू दी बास्केट. फलंदाज बाद. काय नाही जात गोत्र अन धर्म आमोचा शिवसेना 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 आणि मराठी माणूस यांचं समीकरण मित्रांनो गेली कित्येक वर्ष आपल्याला पाहायला मिळतं. 2 चेंडू आणि 2 विकेट्स नंतर आपल्याला हॅट्रिकची संधी जरूर होती, परंतु या हॅट्रिकला संपन्न करू शकलेले नाहीयेत. काहीच अडचणीत जरूर असेल आता ICL हा संघ या ठिकाणी, परंतु सुरुवात चांगल्या प्रकारची झाली होती. अजून या ठिकाणून सामना समाप्त झालेला नाही मित्रांनो. क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत ती जिद्द, ती विजयाची आशा सोडायची नसते. प्रयत्न करत राहायचे असतात. लक्ष किती दूर आहे ही पाहण्याची आवश्यकता नाही, परंतु यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप एक्स कव्हर रिजन मध्ये खेळून काढला जाईल. 2 क्षेत्ररक्षकांच्या दरम्यानचा गॅप भेटण्याचा प्रयत्न. पकडलेला चेंडू इथे मात्र चौकारामध्ये टाकण्याचं काम केलंय ते क्षेत्ररक्षकाने. इट्स अ इव्हेंट फुल ओव्हर. यावी 20 या धावसंख्येवरती. पहा ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण करत असताना एफर्ट्स लगावले, दाद दिली पाहिजे, परंतु अंतिम क्षणी जी चूक केली त्यामुळे 4 यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. यावेळी काव कॉर्नर झोन मध्ये चेंडू जाईल सीमा पार. चौकार. वन्स अगेन बाउंड्री.
चेंडूवरती 40 धावांची आवश्यकता. अविशन स्ट्रायकिंग एंड. या चेंडूवरती लॉफ केलाय खूप चांगल्या प्रकारे. फाईनला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप बेदून काढण्याचं काम केलं. पहिल्या चेंडूवरती येतोय तो चौकार. पाहायला मिळाली यावेळी फलंदाज अमृतच्या माध्यमातून फील्ड जी सेट केली होती त्याला नीट न्याहाळलं होतं. कुठे गॅप्स आहेत, कुठे क्षेत्ररक्षक नाही आहेत, आणि हे न्याहाळत असताना ज्या प्रकारे इथे आपण पाहिलं शॉट फाईन लेग होता. डीप स्कोअर लेगचा क्षेत्ररक्षक बराचसा वाईड होता या ठिकाणी होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना हा स्लॉक स्वीप पाहायला मिळाला. स्वीपच्या माध्यमातून 4 धावा धावफलक गेला तो यावेळी 28 या धावसंख्येवरती. यावेळी पुन्हा एकदा त्याच ठिकाणी खेळला गेलेला फटका आणि क्षेत्ररक्षक असूनही काही करू शकलेला नाहीये. बनतोय दर्शक. चेंडू जाईल दर्शक दीर्घामध्ये 4 धावांसाठी. चौकार. या 9 धावांच्या माध्यमातून आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलाय 33 या धावसंख्येवरती. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यावेळी काहीसा वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न पहा. लाईव्ह शॉटचा प्रयत्न केला जातोय. हुक शॉटचे प्रयत्न केले जात आहेत. ऑन साईडला वारंवार टार्गेट हे नेहमीच केलं जात असतं. ओमकार सर, मला वाटतं कालप्रमाणे आजही टोईंग गाडी एक 5 मिनिटामध्ये पोहोचते आहे. ज्यांच्या ज्यांच्या गाड्या आहेत त्यांनी गेटवरून काढायचं आहे. 5 मिनिटामध्ये गाडी गेटवरती येते. तशीच जेवणाची सुद्धा गाडी आली ती बाहेर थांबली आहे. कृपया सर्व प्रेक्षक आले आहेत त्यांना सुद्धा विनंती आहेत आणि प्लेयर्स आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे की गेटसमोर गाडी लावायची नाही. आजूबाजूला पार्किंग खूप मोठं आहे, तेथे लावण्यात यावे. वारंवार आपल्याला सूचना दिली जाते मित्रांनो. काल देखील टोईंग व्हॅन आली, आज देखील येते काही क्षणातच टोईंग व्हॅन. आणि पहा आपल्या जेवणाची व्यवस्था आयोजकांच्या माध्यमातून केली. ती गाडी देखील याच गोष्टीमुळे रोखली गेली. धावसंख्या 34. शेवटचा चेंडू षटकातील आणि बिगिट केलं या चेंडूवरती. तो मोठा बिगिट, मोठा षटकार येत असताना या शेवटच्या चेंडूवरती चेंडू धावसंख्या जाईल या षटकारासहित 3 षटकांच्या अखेरीस 40 या धावसंख्येवरती. काही काळाचा अवधी घेतला होता त्यांनी. रेस्ट नंतरला पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेत. कदाचित सर रमेश, कदाचित हेच प्रशांत सर पुढच्या वर्षी कार्यसम्राट चषक खेळताना देखील पाहायला मिळतील. त्यांची इच्छा असेल तर आपण एक संधी देऊ त्यांना. स्पेशल कदम साहेबांकडून परमिशन घेऊन तुम्हाला. कुठे सवेरा सोसायटीमध्ये त्यांचं घर सुद्धा आहे, तर त्यांना संधी भेटू शकते. तर त्यामुळे यानंतर मी उल्लेख करताना त्यांचा स्थानिक म्हणूनच उल्लेख करेन.
पहिला चेंडू आपण पाहतोय केवळ एक धाव आले मित्रांनो. ज्या ठिकाणी 6 चेंडूने 24 धावांची आवश्यकता होती, मोठ्या धमाक्यांची आवश्यकता, आतिषबाजीची आवश्यकता आहे, फटाके फुटण्याची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी इथे मात्र सिंगल आली. अजूनही सामना समाप्त झाला नाही. 23 धावांची या ठिकाणी आवश्यकता असणार आहे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक. अवनीश असतील स्ट्रायकिंग एंडला. काहीसा खराब चेंडू आपण पाहतोय. अवी वाईट बॉलचा इशारा येईल. स्व चेंडूच्या माध्यमातून एक अवांतर धाव धावफलकात ऍड होते. धावफलक जाईल तो यावी 42 या धावसंख्येवरती. अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे या ठिकाणाहून. प्रशांत सर, शेवटचे 5 चेंडू आहेत, 22 धावांची आवश्यकता आहे. सामना बराचसा दूरवर जरूर दिसला तरी सामना अजूनही चेसेबल पोझिशन मध्ये आहे. या चेंडूवरती मात्र तो बिग ब्लो येतोय खरा. चेंडू जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅक्सिमम वन्स अगेन. समाप्त झालेले नाहीये. मॅच अजूनही समाप्त झालेली नाहीये. मी अजूनही हरलेलो नाहीये. जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत लढत राहणार. ही जिद्द मनामध्ये ठेवून अवनीश मैदानामध्ये कार्य करताना आपल्या संघासाठी पाहायला मिळतोय. ICL संघासाठी लढतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळी ऑफस्टिकच्या माराचा बाहेरचा चेंडू. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतील, व्हाईट बॉलची घोषणा करतील. ही देखील मॅच मित्रांनो रोमहर्षकतेच्या दिशेने जाताना पाहायला मिळते. ती नेल बॅटिंग कॉन्टेस्ट पाहायला मिळेल का? धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतो 49. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 15 धावांची आवश्यकता विजयासाठी. ओ माय गॉड, दॅट्स द ब्युटी. एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. हलकासा आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळतोय, परंतु ही धाव आवश्यक होती का? अवनीश ज्या प्रकारे बॅटिंग करतोय त्या प्रकारे निश्चितच विचार करायचा झाला तर या धावेची आवश्यकता होती का? म्हणून धाव आली आहे त्यामुळे धावसंख्या धावफलकावरती पाहतोय आपण 50. विजयासाठी या ठिकाणी 14 धावांची आवश्यकता मित्रांनो. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कमीत कमी 2 मोठे फटके, 2 षटकारांची इथे जरूर नितांत आवश्यकता असणार आहे. पुढील चेंडू फेस करताना पाहायला मिळेल यावी सतीश. यावेळी मात्र आवश्यक टायमिंग पाहायला मिळत नाही. स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट आणि इथे मात्र पंचाने नाबाद घोषित केलाय मित्रांनो. एक धाव आली चेंडूवरती. 51 धावा धावफलकावरती. विजयासाठीचं समीकरण आता मात्र 2 चेंडू आणि 13 धावांचं. 2 चेंडू 2 षटकार आले तरी या सामन्यामध्ये विजयी घोषित केला जाईल. ते प्रथम फलंदाजी करणारा संघ अर्थात द्वारकाधीश 11 संघाला. अवनीश आहेत स्ट्रायकिंग एंड वरती. अवनीश कडून आशा असणार आहेत कारण की आशा बनवल्यात त्या अवनीशनेच. स्ट्रायकिंग एंडला अवनीश आपल्याला पाहायला मिळेल यावी. दोन चेंडू 13 धावा. 2 चेंडू 13 धावा. शाखा क्रमांक आपण पाहतो यावी 69 विरुद्ध शाखा क्रमांक 67 की 69. कोणता संघ असेल या सामन्यामध्ये विजय होईल? अप्रतिम दर्जेदार ब्लॉक होल लेझर गाइडेड यॉर्कर त्रिफळा इथे मात्र उद्ध्वस्त केला जात आहेत. फर्निचर इथे केलाय डिस्ट्रॉइड. फलंदाज अवनीश बॅक टू द पवेलियन. दर्जेदार चेंडू पाहायला मिळाला. ब्रह्मास्त्र बाहेर काढलं अगदी योग्य क्षणी आणि ते ब्रह्मास्त्र बरोबर आवश्यक त्या ठिकाणी जाऊन ना हिट होताना आपल्याला पाहायला मिळालं. शेवटचा चेंडू या सामन्यातील आपल्याला पाहायला मिळेल. आवश्यकता 13 धावांची. या चेंडूवरती देखील चेंडू अवैध आहे आणि इथे कॅच ड्रॉप जरी झाला असेल तरी मात्र या सामन्यात विजय होताना पाहायला मिळतोय तो शाखा क्रमांक 67 द्वारकाधीश 11. मनपूर्वक अभिनंदन टीम द्वारकाधीश 11 या सामन्यात होत आहेत विजयी. नेक्स्ट मॅच लगेचच आपण खेळवणार आहोत. पुढचा संघ पुढच्या सामन्याकडे वळतो आहे मित्रांनो. शिवप्रभात HMPS विरुद्ध टाटा कंपाऊंड. शाखा क्रमांक 67 विरुद्ध शाखा क्रमांक 70.
शाखा क्रमांक 70 टाटा कंपाऊंड, शाखा क्रमांक 67 शिवप्रभात HMPS दोन्ही संघांना असतील विनंती आमची या मैदान